नमस्कार, मी रीमा मुळे. मी एक ब्रेन कोच आणि काउन्सिलर आहे. तर आपण मागील भागात बघितलं की मुलांना मोबाईलची सवय कशी लागते. आपण या भागात बघणार आहोत की आता मुलांना मोबाईलची सवय लागली आहे आणि आता त्या सवयीपासून मुक्तता कशी द्यायची किंवा ती सवय तोडायची कशी. तर जसं मी मागील भागात सांगितलं की मुलांना मोबाईल तुम्हीच दिल्यामुळे किंवा पालकांनीच मुलांना मोबाईलची सवय लावलेली असते, त्यामुळे सवय तोडायचं कामही आता पालकांनीच करायचं आहे. तर या सवय तोडण्याच्या जी प्रोसेस मी सांगणार आहे त्या प्रोसेसमध्ये 80% काम पालकांना करावं लागणार आहे, 20% काम हे मुलांच्या हातात असणार आहे. तर आता हे काम म्हणजे किंवा हे सवय तोडायची प्रोसेस कशी करायची आहे, तर पालकांनी नीट ऐका की आता मोबाईल तर मुलांना दिल्याशिवाय मोबाईल म्हणजे मुलं ऐकत नाहीत. मोबाईल ही मुलांना खूप गरज, काळाची गरज किंवा खूप त्यांचे व्हिडिओ गेम्स आणि हे इतकी सवय त्यांना लागलेली आहे की त्यांना असं वाटतं की हे मोबाईल म्हणजे जग आहे. असं बऱ्याच मुलांचं आहे की मोबाईल हेच जग आहे. या मुलांना ते सुरुवात होते वाटण्यासाठी आणि मोबाईल दिल्याशिवाय ते राहत नाहीत. तर पालकांनी काय करायचं आहे की मोबाईलची सवय एकदम बंद करू नका, कारण ते शक्य होणार नाही आहे. त्यांचं टायमिंग तुम्हाला हळूहळू कमी करायचं आहे. मुलांचं तुम्ही जर मोबाईल मुलं दिवसभर बघतायत तर तुम्ही त्यांना एक स्पेसिफिक टाईम ठरवून द्या की बाबा तुम्ही सकाळी इतका वेळ घ्या, दुपारी इतका वेळ घ्या किंवा संध्याकाळी इतका वेळ घ्या. म्हणजे फार फार तर तुम्ही दिवसभरात त्यांना टायमिंग ठरवून एक अर्धा तास असा मोबाईल त्यांच्या हातात देऊ शकता. दुसरं, मोबाईल हवा असेल तर त्यांच्याकडनं अभ्यास झाला पाहिजे किंवा मी जे घरातलं काम सांगते हे तुमच्याकडनं झालं पाहिजे. तर अशा त्यांना काही नियमावली लावा. म्हणजे मोबाईल मिळणारे या हिशोबाने ॲटलिस्ट त्यांचा अभ्यास पूर्ण होईल. त्यांचं तुमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तुमच्या मुलांकडनं ही कामं करून घ्यावी, तर अशी कामं तुमची पूर्ण होतील मुलांकडनं. तर तुम्ही हे केलं तरच तुम्हाला मोबाईल मिळेल असं तुम्ही मुलांना सवय लावू शकता. आणि टायमिंग लावून तुम्ही त्यांना सांगू शकता की बघ बाबा, इतक्या वाजता तू मोबाईल घेतलेले आहेत, तुम्ही मोबाईल इतक्या वाजता ठेवलाच पाहिजे आणि ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या की मुलं तो टायमिंग पाळतायत की नाही. मुलांना फक्त सांगून तुम्ही फ्री होऊ नका. तुम्ही लक्ष ठेवा मुलांवर की मुलांनी सांगितलेल्या टायमिंगमध्ये मोबाईल मुलं ठेवतायत की नाही किंवा त्यांच्याकडून तो मोबाईल काढून घ्या. सुरुवातीला मुलं चिडचिड करतील, आदळआपट करतील, त्रास देतील. या सगळ्याला तुम्हाला सामोरं जायचं आहे. त्यांना कोणीही मारू नका, ओरडू नका, तर गोडीत बोलून कौतुकाने त्यांची मोबाईलची सवय आपल्याला तोडायची. तर सुरुवातीला त्यांना काहीतरी असं सांगा की अर्धा तासात तू मोबाईल मला परत दिलास, अरे वा, किती माझं बाळ किती हुशार आहे, माझा मुलगा किती शहाणा आहे, माझा मुलगा हुशार झाला आहे, तो ऐकायला लागला आहे, अर्धा तासात त्याने मोबाईल ठेवला. असे कौतुकाचे जे स्फुरण त्यांना येतील किंवा उत्साह येईल तुमच्या शब्दांमधून, असे वाक्य, असे शब्द त्यांच्याशी बोला. कारण मारून ओरडून मुलं जास्त आगाऊ होतात. तर जेव्हा मुलांना कळेल की मोबाईल ठेवल्यावर पालक आपलं कौतुक करतात किंवा त्यांना त्यांची जी आवडती गोष्ट असेल, एखादा खाऊचा प्रकार असेल, तर त्यांना तुम्ही प्रॉमिस करा की तू जर आज अर्ध्या तासात मोबाईल ठेवलास तर मी तुला हा खाऊ आणून देईल किंवा अर्ध्या तासात मोबाईल ठेवला तर मी तुला हे पुस्तक आणून देईल. तर या पद्धतीने त्यांना काही छोट्या मोठ्या गिफ्ट्स द्यायला सुरुवात करा की जेणेकरून त्यांची मोबाईलची सवय हळूहळू बंद होईल किंवा तुटेल. सेकंडरी, त्यांना मोबाईल आपण काढून घेतोय म्हणल्यावर त्यांच्या मेंदूसाठी किंवा त्यांच्या हातात दुसरं काहीतरी आपल्याला देणं गरजेचं आहे. तर मोबाईलच्या ऐवजी त्यांना वेगवेगळ्या अवांतर वाचनाची सवय लावा. सुरुवातीला मुलांना सवय लावताना मुलं स्वतःहून वाचणार नाही आहेत, तर पालकांनी त्यांच्या शेजारी बसून एखाद्या वेगवेगळ्या गोष्टीची पुस्तकं हातात घ्यावीत. त्यांना म्हणायचं थोडं तू वाच, थोडं मी वाचतो, असं करून काही सुरुवातीला गोष्टी त्यांच्याबरोबर तुम्हाला वाचन करायचे आहेत. सुरुवातीला त्यांना आवडतील अशा गोष्टींची पुस्तकं तुम्हाला आणायची आहेत. त्या गोष्टींच्या पुस्तकात एकदा रममाण झालं की त्यांची मोबाईलची सवय हळूहळू कमी होईल. दुसरं, पालकांनी पण स्वतःच्या मोबाईल वापरावर काही दिवस कंट्रोल करायचा आहे. कारण मुलं बघतात की आम्हाला मोबाईल देत नाही आहेत, तुम्ही मात्र दिवसभर घेऊन बसतायत आणि मुलं हे बोलून दाखवतात की आम्हाला तुम्ही नाही म्हणता, मग तुम्ही का घेऊन बसता. कारण त्यांचं वय हे नसतं की आपण कामासाठी मोबाईल वापरतोय आणि तुम्ही टाईमपास म्हणून वापरतायत, हे त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांना आपण कामासाठी घेऊन बसलोय हे समजवत बसायचं नाही. तर थोडे दिवस आपल्या मोबाईलच्या वापरावरती कंट्रोल
कंट्रोल ठेवायचा की हे बघ बाबा, मी तुला देत नाही आहे ना, तर मी पण माझं काम आहे तेवढा मी घेते, इतर वेळेला मी मोबाईल वापरणार नाही, असं आई आणि वडिलांनी त्यांना जाणीवपूर्वक सांगून त्यांच्यासमोर मोबाईल बाजूला ठेवायचा. म्हणजे त्यांना हेही कळतं बाबा आम्हाला ठेवायला लावतात तर पालकही मोबाईल ठेवून देतात. शक्यतो काही दिवस त्यांची मोबाईलची सवय तुटेपर्यंत पालकांनीही त्यांच्या मोबाईलची सवय कमी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुलं मोठ्यांचंच अनुकरण करतात. तुम्ही स्वतः मोबाईल घेऊन बसतायत तर मुलांची सवय तुटणार नाही. तुम्हीही तुमच्या कामापुरतं किंवा गरजेपुरतंच मोबाईल वापरायची सवय लावून घ्या. त्यामुळे तुमचंच बघून मुलांची सवय ऑटोमॅटिक कमी होते आणि त्यांना इतर जे छंद आहेत, इतर कला आहेत, डान्स क्लासेस आहेत, म्युझिक क्लासेस आहेत, खेळाचे क्लासेस आहेत, ड्रॉइंग आहे, असे बरेच इतर कला ज्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवायला त्यांना सुरुवात करा. त्यांच्या आवडी काय आहेत या जाणून घ्या. त्या आवडीमध्ये त्यांना गुंतवायला सुरुवात करा आणि हळूहळू मोबाईलपासून त्यांना दूर करा. जितकी जास्त काळ तुम्ही त्यांना सवय लावली आहे तितकाच काळ तुम्हाला मोबाईल दूर करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच आज केलं आणि उद्यापासून मुलांनी मोबाईल ठेवला असं होणार नाही आहे. तर प्रत्येकाने हळूहळू ही सवय मुलाची तोडायची आहे. तर मी सांगितलेल्या उपायांव्यतिरिक्तही तुम्ही बरेच उपाय घरी करू शकता. तर अशा पद्धतीने मुलांची सवय तोडा. मुलांना कोणीही सवय तोडताना ओरडणे, मारणे हे प्रकार करू नयेत. कौतुक करणे, त्यांना गोडीत सांगणे, समजावून सांगणे या प्रकारांमध्ये जास्तीत जास्त लवकर मुलांची सवय मोबाईलची तुटेल. तर करून बघा, नक्कीच फायदा होईल. आणि पुढील प्रश्नासाठी आपण भेटूया पुढील भागात. धन्यवाद.